प्रतिकारशक्ती. आज आपण प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवता येईल याविषयी थोडी माहिती घेऊ. काही छोट्या गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो. तुळस. रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची 8 ते 10 पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतुसंसर्गाला अटकाव होतो. तूप. कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धा चमचा तूप आवर्जून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेक जण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतन ती या पदार्थांना जमत नाही. आवळा. लिंबू. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्व असतं. एक अख्खं लिंबू आपण खाऊ शकत नाही, पण लिंबाची एक फोड मात्र सहज खाऊ शकतो. पण लिंबू खावं म्हणजे लिंबूच खावं, लिंबाचं लोणचं नव्हे. आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो, पण मुरंबा, मोरावळा, कॅन्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते. पाणी. आरोग्याच्या दृष्टीनं पाण्याचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यास भागेल याची काळजी घेतल्यास शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाईल. तहान लागली पाणी नाही म्हणून मिल्कशेक, नारळपाणी, ज्यूस प्यायलं म्हणून तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर उलटवून टाकण्याचीच शक्यता जास्त. पाणी आवश्यकतेपेक्षा कमी प्यायलं किंवा जास्त प्यायलं तरी अपाय होतो. नाचणी सत्वम. दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्व हवंच. नाचणीच्या सत्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्व असतात. हे नाचणी सत्व दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं. नाचणीची भाकरी खावी. बीट. दुपारच्या जेवणात कोशिंबीर असावी, पण ती काकडी, टोमॅटो नाही तर मुळ्याचीच हवी असं नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाच वेळेस शरीराला जीवनसत्व, खनिजं, अँटीऑक्सिडंट्स मिळतात. बीट हे उत्तम शक्तिवर्धक आहे, त्यामुळे वृद्धांच्या आहारात तर बीटाचा समावेश असायलाच हवा. दूध. हळद. रात्री जेवल्यानंतर 1 कपभर दूध उकळून त्यात 1 चमचा हळद घालावी आणि ते दूध रोज प्यावं. या दुधात चव म्हणून अनेक जण साखर घालतात, पण तसं करू नये. लहान मुलांना दूध हळद ऐवजी दुधात थोडं केशर आणि एखादा बदाम भिजवून वाटून ते दूध द्यायला हवं. दुधात केशराच्या 1-2 काड्याच वापराव्यात. धी आणि ताक. रोजच्या जेवणात कोणी धी खावं आणि कोणी ताक घ्यावं याबाबतही काही नियम आहेत. प्रौढ स्त्रिया, पुरुष आणि वृद्धांनी रोजच्या जेवणात ताक घ्यावं. ताक म्हणजे दह्यात पाणी घालून घुसळून केलेलं ताक नव्हे, तर लोणी घुसळल्यानंतर शिल्लक राहणा त्या अंशाला आहारशास्त्रात ताक म्हणतात. आणि या ताकाच्या सेवनानं शरीराला फायदा होतो. लहान मुलांना ताक देऊ नये. त्याऐवजी रोज दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात त्यांना 2 चमचे ताजं धी द्यावं. मुलांना धी देताना त्यात साखर घातली जाते, त्याऐवजी दह्यामध्ये खडीसाखर घालावी. गुळाचा खडा आणि खडीसाखर. घरात वृद्ध आणि लहान मुलं असले की आपल्या डब्यातला गूळ आणि खडीसाखर कधीही संपू देऊ नये. वृद्धांना दिवसभर तरतरी राहण्यासाठी गुळाचा खडा खूप उपयुक्त असतो. शिवाय चक्कर आल्यास, तोल जात आहे असं वाटल्यास, घसा कोरडा पडल्यास गुळाचा खडा किंवा खडीसाखर तात्काळ शरीरात ऊर्जा निर्माण करतं. लहान मुलं एका जागी कधीच बसत नाही. दिवसभर त्यांच्या ऍक्टिव्हिटी चालूच असतात. यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा खडीसाखरेतून मिळू शकते. मुलांना शाळेच्या डब्यात एक छोट्या डब्बीत खडीसाखर घालून अवश्य द्यावी. फॉर वॉचिंग, लाईक अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल.